अमूल मराठीच्या जगातील सगळ्यात मोठ्या लाईव्ह रेसिपी शो मध्ये मी प्रीती मुकुंद डोके तुमचं स्वागत करते। आज आपण आंबा महोत्सव सेलिब्रेट करतोय, तर त्यासाठी इथे आंबे तर आहेतच, प्लस आंबा महोत्सव सेलिब्रेट करताना ज्या डिशेस आपण शिकवणार आहोत त्याच्यासाठी मी काही अमूलचे प्रोडक्ट्स वापरणार आहे। अमूलचे प्रोडक्ट हे जगप्रसिद्ध आहेतच, सर्वांना हे प्रोडक्ट्स माहिती आहेत। बरेच लोक घराघरामध्ये हे प्रोडक्ट्स वापरले जातात, त्यामुळे त्याचे वेगळं असं काही इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही, दे आर सेल्फ एक्सप्लेनेटरी। तर इथे आज आपण शिकणार आहोत आंबा शिरा। आंब्याचा शिरा भरपूर रेसिपीज नेटवरती अवेलेबल आहेतच, पण प्रत्येक रेसिपीमध्ये काहीतरी वेगळेपणा हा असतोच। भरपूर लोक आंब्याचा शिरा करताना डायरेक्ट आंब्याचा रस वापरतात, तो तुम्हाला आंब्याचा फ्लेवर देतो, नाही असं नाही, पण आपण एक रेस्टॉरंट स्टाईल म्हटलं की आपण कुठे बाहेर गेलो आणि तिथला एक विशिष्ट आंब्याचा पदार्थ आपण शिरा खाल्ला की आपल्याला ती टेस्ट आपण घरी कशी आणायची ते मी आज शिकवणार आहे। तर आपली रेसिपी जरी आंब्याचा शिरा ही अगदी सोपी वाटत असली तरी त्याच्यात आंब्याचा स्वाद कसा येईल ते आपण आता बघणार आहोत। तर मी इथे एक प्रोसिजर केलेली आहे। हा आंब्याचा गर आहे, म्हणजे आमरस, नॉर्मल आमरस जो आहे तो हा आहे। त्या आमरसात मी आंबा स्वच्छ धुवून पुसून त्याच्यात पाण्याचा एकही ड्रॉप ठेवलेला नाही, तो मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेला आहे। बरीच लोक डायरेक्ट आंब्याचा रस घेत नाहीत, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे घालतात आणि मग तो गाळून घेतात। मी गाळून घेतलेला नाहीये, मला आंब्याच्या रेषा आवडतात म्हणून मी तो तशाच ठेवलेला आहे। तो आंब्याचा रस जेव्हा मी काढून घेतला त्यानंतर मी त्याच्यात 6 टेबलस्पून साखर घातली आहे। 6 टेबलस्पून साखर घालून हा जो आंब्याचा रस आहे तो मी पूर्णपणे शिजवून घेतलाय। शिजवून घेतल्यानंतर हा साधारण कलर येतो आंब्याचा, कारण का ही प्रोसिजर तशी बऱ्यापैकी मोठी आहे, आपल्याकडे टाइम लिमिट असतं, त्यामुळे मी ती इथे तुम्हाला करून दाखवू शकत नाही, पण ही प्रोसिजर जशीच्या तशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे। तर ही प्रोसिजर जरूर करा आणि मग तुम्ही मला कळवा की हा आंब्याचा शिरा तुमचा कसा होतो। सेम टू सेम जसा आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो, एकही कुठलाही आपण त्याच्यामध्ये फ्लेवर आपण ऍड करत नाही आणि तरी सुद्धा परफेक्ट आपला आंब्याचा शिरा लागतो। तर ही जेव्हा प्रोसिजर तुम्ही कराल तेव्हा हा जो आंब्याचा आपण गर इथे काढून घेतलेला आहे, ज्याच्यात मी 6 टेबलस्पून साखर घालून त्याला गॅसवर प्रॉपर आटवलेलं आहे, तर तुम्ही ह्याला आटीव गर असं म्हणू शकता। हा आंब्याचा आटीव रस आहे, तर तो मी इथे वापरलाय। आंब्याचे तुकडे घेतलेत मी बारीक चिरलेले, तेही मी मिक्स करणार आहे। तूप घेतलाय अमूलचं शुद्ध तूप, साखर आणि 1 वाटी रवा, वेलची पावडर घेतलीये आणि पाणी आपल्याला लागणार आहे रव्याच्या दुप्पट। आता आंबे जे आहेत हे आमचे प्रॉपर रत्नागिरी हापूस आंबे होते, त्यामुळे त्याचा गोडवा जो आहे तो प्रॉपर असतोच। तर तुम्ही ना जेव्हा टेस्ट करून बघाल तेव्हा जरा टेस्टच्या हिशोबाने त्याच्यामध्ये साखर ऍड करा। मला 5 ते 6 चमचे साखर एका वाटी गराला खूप प्रॉपर होती म्हणून मी तेवढीच घेतली, पण तुम्ही आंब्याच्या रसावरती डिपेंड असेल की किती साखर त्याच्यात घालायला पाहिजे, पण साधारण 5 ते 6 टेबलस्पून ही जातेच जाते, तेवढी साखर घालावीच लागते। तर हे मी इथे प्रोसिजरने करून घेतलेलं आहे। इथे मी रवा 1 कप घेतलेला आहे, पण साखर मी पाऊण कप घेतलीये, कारण आपण त्याच्यात आटीव हा आंब्याचा रस घालणार आहोत, तर तोही गोडच आहे। इथली साखर मी ह्या रसात ऍडजस्ट केलेली आहे, त्यामुळे खूप गोड न करता आपण इथल्या साखरेचं प्रमाण हे पाऊण कपच घ्यायचंय। एका कपाला 1 कप साखर आपण जनरल शिरा करताना घालतो, जेवढा रवा असतो तेवढीच आपण साखर घालतो, पण मी इथे साखर पाव कपाने कमी केलेली आहे। ओके, तर चला आता आपण कृती करून घेऊया। इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलाय, त्यात मी तूप घालते। तूप आपलं गरम झालंय, गॅस ऑन आहे माझा। आता आपण हा रवा ह्याच्यात भाजून घेणार आहोत। व्यवस्थित तुपात आपण हा भाजून घेणार आहोत।
बऱ्याच ठिकाणी आंब्याचे इमल्शन यूज केलं जातं, पण इमल्शन हे शेवटी इमल्शन आहे आणि ओरिजिनल आंबा हा आंबाच आहे आणि त्यामुळे त्याचा जो स्वाद आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये निर्माण करायचा आहे. म्हणून ही अतिशय विशेष टीप मी दिलेली आहे. जे लोक घरून छोटासा व्यवसाय करतात, जे लोक केटरिंगचा बिझनेस करतात किंवा घरातनं ऑर्डर्स वगैरे घेतात, त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट टीप आहे ही. हे लक्षात ठेवा, तुम्ही वर्षभर आंब्याचा गर बनवून ठेवू शकता आणि कधीही मँगो शिराची ऑर्डर घेऊ शकता. ते अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर खूप सुंदर. जेव्हा तुम्ही आंब्याचा गर काढून ठेवाल, तो आंब्याचा गर फक्त एक लक्षात ठेवा, त्याच्यात एक ड्रॉप सुद्धा पाणी तुमचं पडलं नाही पाहिजे, तर तुमचा आंब्याचा गर व्यवस्थित राहील फ्रीझरमध्ये. आणि जेव्हा तुम्हाला मँगो शिरा बनवायचा आहे, तो आंब्याचा गर बाहेर काढा, एक वाटी मोजून घ्या, त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे साखर घाला आणि तो आटवून घ्या. तो तुम्ही आंब्याच्या शिऱ्याला वापरू शकता. मी प्रॉपर रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अपडेट करीनच, तुम्हाला मी लिहून देईनच, त्यामुळे तुम्हाला तसा प्रॉब्लेम येणार नाही. जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी नंतर हे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी डेफिनेटली लिहिलेलं आहे. जसं मी तुम्हाला आता आंब्याचं सांगितलं आहे, ऑफकोर्स आपला आंबा महोत्सव चालू आहे, तर आपण आंब्याचं करतोय. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही सीझनल फ्रूटचा शिरा करू शकता अशाच पद्धतीने. फक्त तो आटवायचा हे लक्षात ठेवा, तर ती प्रोसिजर बरोबर होते आणि मग तो फ्लेवर तुमचा बरोबर शिऱ्यामध्ये उतरतो. आता इथे छानपैकी आपला रवा भाजत आलेला आहे. एक छान असा रव्याचा एक प्रॉपर जो भाजलेला सुगंध असतो तो अगदी व्यवस्थित दरवळतोय आणि रवा मोकळाही झाला व्यवस्थित. कुठेही आपला तो ब्राऊन झालेला नाहीये. कलर फार बदलवू नका आणि मध्यम गॅसवरती रवा भाजत राहायचं. एक छान असं आपल्याला बरं वाटेल असंच तो त्याचा वास आला पाहिजे. ह्याच्यात मी आता हा आंब्याचा रस घालतेय. मिक्स करून घेते छान. वा, खूप सुंदर स्मेल येतोय. हा आपला शिरा इथे होतोय, तोपर्यंत मी जरा माझ्याबद्दलची तुम्हाला माहिती देते. माझ्या क्लासेसचं नाव आहे पाकसिद्धी कुकिंग क्लासेस. मी ठाण्यात गेली 13 वर्ष क्लासेस घेते. माझे आता हे 14वं वर्ष चालू आहे क्लासचं आणि माझ्याकडे भरपूर सारे ऑनलाईन कोर्सेस आहेत. हे माझे क्लासचं वेंचर आहे, इथे बघू शकता तुम्ही पाकसिद्धी. आणि भरपूर माझ्याकडे इंडियाच्या बाहेरून सुद्धा स्टुडंट्स मला कनेक्ट होतात, कारण ऑनलाईन कोर्सेसमध्ये माझ्याकडे 46 व्हरायटीचे कोर्सेस आहेत आणि ह्या सर्व कोर्सेसमध्ये जे व्हिडिओचे ऍक्सेस आहेत ते मी लाईफ टाईमसाठी देते. तुम्ही ते कधीही बघू शकता तुमच्या कन्व्हिनियंटनी. त्यात मी आता मँगो घालतेय बारीक चॉप केलेला. आणि आता मी ह्यात घालणार आहे पाणी. इथे गरम पाणी मी करून घेतलेलं आहे, जे मी मोजून ठेवलं होतं. ह्या वाटीने साधारण मी रवा घेतला होता, तर त्याच वाटीने दुप्पट मी पाणी घालणार आहे. तर आता आपण हे छान एकजीव होऊ देत, एक चांगली वाफ येऊ देत ह्याला व्यवस्थित. आपला हा जो शिरा जेव्हा शिजत येतो त्याच्यात नंतर आपण साखर ऍड करणार आहोत. व्ह्युअर्सचे काही प्रश्न असेल तर विचारा. शिऱ्याचा कलर बघू शकता तुम्ही, किती सुंदर दिसतोय. एक प्रश्न आहे, आपण डायरेक्ट आमरस रवामध्ये नाही का टाकू शकत? आमरसला सेपरेट शिजवलं पाहिजे का? हो, मी सुरुवातीला असं म्हणाले होते की
आपण डायरेक्ट आमरस टाकू शकतो, पण डायरेक्ट आमरस टाकून जो फ्लेवर येतो तो आपल्याला फ्लेवर तेवढा टिकून राहत नाही मँगोचा. तो मँगोचा जो एक फ्लेवर, आपण मँगो आईस्क्रीम खातो आपण, तेव्हा आपल्याला एक प्रॉपर मँगोचा फ्लेवर येतो, तो तुम्हाला डायरेक्ट आमरस घालून येणार नाही. हा जो फ्लेवर तुम्हाला येईल ना, तुम्ही कलर सुद्धा बघू शकता. तुम्ही नॉर्मल मँगो घातला तर हा कलर तुमचा कधीच शिरायला येणार नाही. त्यामुळे प्रोसिजर करून टाकलं तर खूप चांगलं आहे. असं कंपल्शन नाहीये, बट द थिंग इज जर तुम्ही ते केलं तर फार सुंदर टेस्टी. हे बघा, पाणी संपूर्ण ऑब्झॉर्व झालेलं आहे. आता आपण साखर घालूया. व्ह्यूअर्सचे काही प्रश्न आहेत का? व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेली आहे साखर. प्रॉपर साखर आपली मिक्स झालेली आहे. आपण आता वाट बघूया आपला शिरा प्रॉपर होण्याची. बरं, ह्या ज्या आंब्याच्या फोडी मी ह्याच्यात मिक्स केल्या, ह्या तुम्ही जरा आयत्या वेळेस कापून घालाव्यात. जर तुम्ही आधीच घातल्या म्हणजे कापून ठेवल्या बऱ्यापैकी आणि त्या त्याच्यात घालायला गेलात ना, तर ह्या ज्या आंब्याच्या फोडी मी आता टाकल्या त्या काळ्या पडतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही शिरा करायला घ्याल त्याच्या आधी 2 मिनिटं जरा आंबा कापून घ्या. खूप आधीपासून आंबे कापून ठेवू नका ह्या फोडी, नाहीतर त्या काळ्या होतात. पाणी किती घालायचं आहे? शिऱ्याला आपण जो रवा घेतो त्या 1 वाटी, जर ज्या वाटीने तुम्ही रवा मोजून घेतलाय त्या वाटीने 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं. आता तुम्हाला ह्या रेसिपी पासून अजून एक रेसिपी सांगते, अतिशय सोपी आहे. आंब्याची तुम्ही सांज्याची पोळी तयार करू शकता. तुम्ही गव्हाचं पीठ असतं ते निरस्या दुधाने, आपलं जे कच्चं दूध म्हणतो आपण त्याला, त्या दुधाने त्याचं पोळीचं पीठ मळून घ्या आणि हाच शिरा त्याच्यात भरून तुम्ही आंबा खव्याची पोळी करू शकता किंवा आंबा साटोरी बनवू शकता. सेम प्रोसिजर आहे आणि उत्कृष्ट लागतो. ती पोळी सुद्धा खूप सुंदर लागते आणि शिरा तर अप्रतिम लागतोच लागतो, नो डाऊट. आता आपली साखर व्यवस्थित ऑब्झॉर्व झालेली आहे. आपला शिरा पण छान रेडी झालेला आहे. मस्तपैकी बाजूने तूप दिसते आणि आंब्याच्या फोडी मी म्हटलं तसं अजिबात काळ्या पडलेल्या नाहीत. का तर त्या नुकत्याच मी चिरल्या होत्या, जस्ट 5 मिनिटं असताना. त्यामुळे त्या परफेक्ट आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही, कुठेही त्याचा रंग चेंज झालेला नाही. सो आपली ही जी रेसिपी आहे ती आता तयार होत आलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यात मी घालणार आहे वेलची पावडर, अर्धा टीस्पून. ज्यांना आमरसामध्ये वेलची पावडर चालते त्यांनी घालावी, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही घातलं तरी चालेल. पण शिऱ्यामध्ये वेलची पावडर घातली स्वाद फार सुंदर येतो. तुम्हाला आंब्यासोबत ह्याच्यात जर ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही पिस्ते घालू शकता कापून बारीक. काजू अवॉइड करा. काजू आणि आंबा हे कॉम्बिनेशन तितकंसं सुटेबल नाहीये. सो शक्यतो पिस्ते, तुम्ही पिस्ते कापून घातले, कलरही फार सुंदर दिसेल आणि ओव्हरऑल सगळं छान लागेल. आता मी ह्याच्यात वेलची पावडर गॅस बंद करून घातलाय. वेलची पावडर गॅस बंद करून घातलेली आहे. ती का घातली ते सांगते तुम्हाला. आपण जर वेलची पावडर शिजतानाच घातली असती किंवा गॅस चालू असतानाच आपण ती घातली असती तर वेलची पावडरचा जो स्मेल आहे ना तो उडून गेला असता. म्हणून आपण गॅस बंद करून त्याच्यात वेलची पावडर घातलेली आहे. सो आपला शिरा रेडी आहे.
आता मी तो काढतेय एका वाटीत. खाण्यासाठी तयार आहे आपला शिरा. बघू शकता. शुगर किती? साखर आपण आंब्याचा रस इथे घेतलाय 1 कप, त्यामुळे साखरचा जो प्रमाण आहे ते मी 1.5 कप ठेवलेला आहे. आपण जनरली एकाच 1 एवढं प्रमाण घालतो. 1 कप रवा असेल तर 1 कप साखर घातली जाते. तर आपण साखरेचं प्रमाण इथे कमी केलंय का तर आपण इथे आटवलेला जो आंब्याचा रस आहे त्याच्यात सुद्धा आपण साखर घातलेली असते. तर ते मॅचअप करण्यासाठी मी इथे साखर कमी घेतली, नाही तर खूप गोड शिरा होईल आणि तो कुणालाही खावणार नाही, इतका अति गोड. म्हणून साखरेचं प्रमाण आपण कमी घेतो. ज्यांच्या घरात खूप गोड खाल्लं जातं त्यांनी एकाच 1 घेतलं तरी चालेल. ओके, तर चला, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली ह्याची रेसिपी अपडेट केली जाईल. अमूल मराठीने मला या पेजवर येऊन ही एक सुंदर रेसिपी दाखवण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभारी. आणि नंतर नवीन नवीन रेसिपी सकट भेटतच राहू. तोपर्यंत पाहत रहा अमूलचं मराठी पेज.